सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालय सांगलीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम व जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा न्यायाधीश S.M. चंदगडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ग कांबळे, पोलीस उपाधीक्षक D.A. देशमुख, जिल्हा कारागृह अधीक्षक विजय कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अरुण मदने, तुरुंग अधिकारी श्रेणी 2 माधुरी मोरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी सांगितलं की बंदांना न्यायालयीन कामकाजासाठी वारंवार न्यायालयात ने-आण करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे वेळ व मनुष्यबळाची बचत होऊन न्यायालयीन प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होईल. सांगली जिल्हा कारागृहात 25 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल उभारण्यात आले असून या सुविधेमुळे प्रत्येक बंदाला त्याचा लाभ मिळणार आहे. बंदांना त्यांच्या प्रकरणांची सुनावणी वेळेत होण्यास तसेच न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित बाबी अधिक सुलभपणे हाताळण्यास या सुविधेचा फायदा होणार आहे. दरम्यान बंदांच्या पुनर्वसनासाठी कारागृहात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बंदांना समुपदेशन देऊन समाजातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या माध्यमातून बंदांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विधिज्ञ दीपा कुरणे व विधिज्ञ ॲडव्होकेट मारुती बुरुंगले यांनी बंदांना प्ले बार्गेनिंगचे महत्त्व सांगून कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात संतोष कंदारे, विजय चव्हाण, विजय गोंधळे, सुभेदार सूर्यकांत पाटील, गीते गुरुजी, सागर पाटील तसेच कारागृहातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.